कॉमेडी किचन या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मुलांसाठी नाश्त्यामध्ये मी बनवली होती मॅगी, कारण आम्ही जाणार होतो आज वन डे ट्रिपला। खूप दिवसांनी मुलं सांगत होते की बाहेरगावी कुठं तर जाऊया 2 दिवस म्हणून। मग पावसामुळे आम्हाला कुठेही जाता येत नव्हतं, त्यामुळे आम्ही वन डे ट्रिपच ठरवली। या पावसामध्ये कुठं बाहेर जाण्याचं म्हटलं तर खूप रिस्की आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच। मग आम्ही वठारमध्ये थांबलो नाश्ता करण्यासाठी। तर या हॉटेलमध्ये आम्ही गेलो। इथे आम्ही आमच्यासाठी मिसळ पाव आणि मुलांसाठी डोसा मागितला। विराजला सांगितलं की तोपर्यंत तुझा डोसा येईपर्यंत खातो आमच्या ताटमध्ये मिसळ पाव। तर तो कशा पद्धतीने त्या पावाला डिप करत होता, जवळजवळ 5 मिनिटं हे त्याचं कार्यक्रम चालू होतं। मग त्याचा पप्पा सांगितलं की एवढ्या वेळात 2-3 माणसं जेवून पण उठणार। नाश्ता करून झाल्यावर मग आम्ही आईस्क्रीम घेतली। तर इथं पण त्याची खाण्याची पद्धतच वेगळी आहे। तर तुम्ही बघू शकता, त्याने आधी खालचा भागचा कोनचा तुकडा खाल्ला आणि मग वरनं खायला लागले। मी सांगितलं त्याला तिथून मग आईस्क्रीम बाहेरच पडणार, त्याचं सगळं काम उलटं सुलटंच असते। असो, मग पुढे हे तुम्ही बघू शकता, हे डोंगरी भाग चालू झाले। मग इथे घाट आहे, या घाटावर तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे दगड वगैरे पडलेले आहेत। इथं आपल्या परिवाराला किंवा असं मुलांना घेऊन जाणं किती रिस्की आहे तुम्ही बघू शकता। हे जर सगळे दगड आपल्या गाडीवर किंवा प्रवासामध्ये आपण गेलो, फोटो वगैरे काढत असताना आपल्या अंगावर पण पडू शकते। म्हणून शक्यतो पावसामध्ये कुठेही बाहेर जाण्यास टाळलेलं बरं, कारण आपल्या परिवाराची काळजी आपणच घेणार। हे आहे आई काळूबाईचं मंदिर, मांडरगड। तर इथे आम्ही पोचलो। वरती पण खूप पाऊस चालू होता। तिथून मग आम्ही निघालो, 4-5 वाजले होते आम्हाला। ही कंचे धाबामध्ये मग आम्ही अख्खा मसूर आणि पनीरची भाजी घेतली। जेवण करून झाल्यावर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।